नमस्कार, मी जया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या विशेष भागामध्ये. सध्या मी आलेले आहे टोटल वेलनेस क्लबमध्ये. हो, तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय आणि तो म्हणजे जिम. आता सध्या ट्रेंड पण आहे, फॅशन म्हणून पण लोकं जात असतात आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की जिमच्या बाबतीत लोकांचे गैरसमज सुद्धा आहेत. पण नेमकं जिममध्ये आल्यानंतर त्याचे काय फायदे असू शकतात, कशा पद्धतीने जिम केलं तर ती आपल्या आरोग्यासाठी योग्य ठरू शकते, ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या सगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहे तर टोटल वेलनेस क्लबचे आदरणीय विशाल पेटकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू मॅम. नमस्कार. सर, मला आधी तर जाणून घ्यायचं आहे की एवढ्या सगळ्या जिम असताना टोटल वेलनेस क्लब मध्ये काय विशेष आहे? टोटल वेलनेस क्लब हे जो जिम आहे आमचा प्रशस्त एरिया आहे. सोबतच आमचे क्वालिफाईड ट्रेनर्स आहेत जे की खूप वर्षापासून याच्यामध्ये कार्यरत आहेत. आणि अकोल्यामध्ये आमच्या 2 अशा मोठ्या ब्रांचेस आहेत. एक ब्रांच आमची मराठा नगरला आहे, रामदास पेठला, आणि दुसरी ब्रांच आमची जुडिओच्या वर आहे. सर, आता जशा पद्धतीने जिमच्या बाबतीत बोललं जात असतं की जिमच्या बाबतीत लोकांचे बरेच काही गैरसमजही आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो असतो ट्रेनरचा. ते नेमकं आपल्याकडे कशा पद्धतीचे ट्रेनर्स उपलब्ध आहेत? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे क्वालिफाईड ट्रेनर्स आहेत ज्यांनी वेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेलं आहे. जसं की फिटनेस ट्रेनिंगमध्ये घेतलेलं आहे, मल्टीफंक्शनल ट्रेनिंगमध्ये, न्यूट्रिशन, त्यानंतर रिहॅब, म्हणजे कोणाला इंजुरी वगैरे काही झाली तर इंजुरीसाठी पण आमच्याकडे स्पेशल कोच आहेत. अशा प्रकारे आम्ही सर्वांना फिटनेस लेवल वाढवण्यासाठी मदत करतो. सर, टोटल वेलनेस क्लबच्या बाबतीत जर बोललं गेलं तर आतापर्यंत तर खूप छान रेकॉर्ड एवढ्या वर्षात राहिलेला आहे. पण ह्यातही सगळ्यात महत्वाचं असतं जिममध्ये की एक सेफ आणि एक प्रीमियम एन्व्हायरमेंट लोकांना असलं पाहिजे. तर TWCच्या बाबतीत काय सांगाल? TWC हे एक फॅमिली आहे. जे की आमच्याकडे क्लायंट्स येतात ते इथे आल्यावर लेडीज असो की जेंट्स असो ते खूप फॅमिलियर सारखे राहतात. आणि आम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटीज वगैरे घेतो त्याच्यामुळे त्यांचं सगळ्यांचं इन्व्हॉल्युशन असते. आणि लेडीज इथे खूप सेफ फील करतात. जे की आम्ही आमच्या काही रूल्स अँड रेग्युलेशन शिस्त आहे, त्यामुळे खूप चांगलं एन्व्हायर्नमेंट इथं आहे. क्लायंट मोकळ्या वातावरणात चांगलं वर्कआउट करू शकतो. सर, TWCला आता एवढी वर्ष झालेली आहेत, 9 वर्ष पहिल्या ब्रांचला झाली आहेत, आता इकडे सुद्धा दुसऱ्या ब्रांचला आता चांगला रिस्पॉन्स येतोय लोकांचा. पण TWCच्या बाबतीत आणखी काय काय उपक्रम राबवले जातात? TWC मध्ये आपण टोटल जसं की आपण 75 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये बरेच चांगल्या लोकांना रिझल्ट्स मिळाले. सोबतच आम्ही मॉन्सून मॅरेथॉन, त्यानंतर आम्ही डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आणि असे बरेचसे काही उपक्रम राबवत राहतो, ज्याच्यामुळे क्लायंटचं फिटनेस लेवल वाढवण्यासाठी त्यांना एक प्रेरणा मिळते. बिलकुल. तर हे जे उपक्रम राबवले जातात हे काही ठराविक काळामध्ये राबवले जातात, जसं मॉन्सूनमध्ये असेल किंवा विंटरमध्ये, तर कशा पद्धतीचं नियोजन असतं? हो, नियोजन हे मॉन्सूनमध्ये जसं की मॉन्सून मॅरेथॉन घेतले जाते. विंटरमध्ये आम्ही क्रिकेट लीग वगैरे घेतो. तर डिपेंड असते वेदरवर. बाहेरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात आम्ही ह्या क्लायंटच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबानेच आणि मला ॲक्टिव्हिटी वाटतं घेतो. बाहेरच्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग राहत असेल. या व्यतिरिक्त म्हणजे जिमच्या मेंबर्स व्यतिरिक्त पण लोकं सहभाग घेतात. हो, जिमचे मेंबर्स तर येतातच आणि सोबतच जसे की त्यांचे फॅमिली, फ्रेंड्स वगैरे ते पण खूप आवडीने याच्यात सामील होतात. तर साधारणतः आता किती वर्ष झालेले आहेत पहिल्या ब्रांचला आणि दुसऱ्या ब्रांचला? पहिल्या ब्रांचला आम्हाला 9 वर्ष झालेले टोटल, आणि नवीन ब्रांचला 6 महिने झालेले आहेत. आणि सेकंड ब्रांचला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. फर्स्ट ब्रांच आम्ही सक्सेसफुली रन केली आहे. त्यानंतर सेकंड ब्रांचमध्ये आता नवीन इक्विपमेंट्स, बुलरॉक कंपनीचे, ब्रँडेड कंपनीचे इक्विपमेंट्स आणि सोबतच BH कंपनीचे इंटरनॅशनल सेटअप आपल्याकडे आहे. आणि सर, तुम्ही जसं म्हटलं की तुमच्याकडे वेल ट्रेन्ड असे ट्रेनर्स आहेत. तर नेमके काय काय यांचे सर्टिफिकेशन कोर्सेस झालेले आहेत की यांचं म्हणजे कुठल्या बेसिसवरती आपण ट्रेनरला सिलेक्ट करतो? आपले जे ट्रेनर्स आहेत ते सर्टिफाईड आहेत. त्यांनी न्यूट्रिशन कोर्सेस केलेले आहेत, त्यांनी इंजुरीशी रिलेटेड कोर्सेस केलेले आहेत. आणि खूप वर्षापासून 9 वर्षापासून कार्यरत असलेले ट्रेनरची चांगली टीम आपल्याजवळ आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांना जर काही ऑर्थोशी रिलेटेड इश्यू असले तर मला वाटतं ट्रेनर त्यांना गाईड करतात. हो, आपल्याकडे ट्रेनरला पूर्णपणे इंजुरीजचं नॉलेज आहे. त्याच्यानंतर आम्ही रिहॅब वगैरे ट्रेनिंग देतो आणि बऱ्याच लोकांना चांगले रिझल्ट्स आहेत. अच्छा. आणि सर, आता पहिली ब्रांच ज्या वेळेला तुम्ही सुरू केली होती, 9 वर्ष त्या ब्रांचला हो. झालेली आहे. तो तिथला तुमचा कसा राहिलेला आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? आमचा पहिला 9 वर्षाचा प्रवास खूप चांगला झाला. त्याच्यामध्ये आम्हाला क्लायंट्स आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. आम्ही नवीन-नवीन इव्हेंट्स घेतले आणि क्लायंट्स वाढत गेले आमचे. तर एका वेळेनंतर आम्हाला असं वाटलं की आता TWC 2 ची गरज आहे. त्याच्यामुळे सेकंड ब्रांचचं
ओपनिंग केलेलं आहे. आणि आता हे सेकंड ब्रांचला तुम्ही म्हणताय की साधारणतः 6 महिने झालेले आहेत आणि लोकेशन खूपच सुंदर आहे ही. आणि ह्या लोकेशनला सेट करत असताना इथल्या लोकांचं म्हणजे लोकांकडून तुम्हाला डिमांड होती की तुम्ही ठरवलं होतं की या ब्रांचलाच करायचं? सेकंड ब्रांचची डिमांड होती, कारण की बरेचदा आमचा मॅक्झिमम क्राऊड हा गोरक्षण, त्यानंतर मलकापूर, दुरून दुरून आमच्या जिमला लोक यायचे. पण मॅक्झिमम लोकांचं असं म्हणणं होतं की एक सेंटर ऑफ सिटी जवळपास एका ठिकाणी आपलं अजून एक लोकेशन असायला पाहिजे, आणि त्यांची खूप इच्छा होती. म्हणजे क्लायंटच्या डिमांडवर हे सेकंड ब्रांचचं ओपनिंग झालेलं आहे. थँक्यू सो मच सर, आमच्यासोबत चर्चा केली. आणि फक्त एवढ्यावरती अजून झालेलं नाहीये, तर टोटल वेलनेस क्लबच्या बाबतीत आणखी जाणून घेण्यासाठी दिनेश सर आपल्या सोबत असणार आहेत, तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूया. थँक्यू सो मच विशाल सर. थँक्यू मॅम. तर आता आपण विशाल सरांसोबत चर्चा केली, नेमकं टोटल वेलनेस क्लबच्या माध्यमातून काय काय उपक्रम चालतात हे सुद्धा जाणून घेतलेलं आहे. आणि सध्या माझ्यासोबत आहेत दिनेश सर. सर स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचं आहे की जसं मगाशी विशाल सरांनी आम्हाला सांगितलं तुमच्याकडे एक ट्रेन असणारे, सर्टिफाईड असणारे सगळे ट्रेनर्स आहेत. बिलकुल. पण बऱ्याचशा लोकांना जर अशा पद्धतीने जिम करत असताना कधी क्रॅम्प येतो, कधी इंजुरी होते, तर ह्यासाठी काय काय आपल्याकडे सुविधा आहे? मॅडम, जसं की सरांनी मेन्शन केलं, आमच्या इकडे जे इक्विपमेंट आहेत मॅडम, इंटरनॅशनल सेटअप आहे. BH कंपनीचा, सोबतच बुलरॉक कंपनीचा. तर या जेव्हा आम्ही इंटरनॅशनल सेटअपची गोष्ट करतो, त्याच्यात जो बायोमेकॅनिक असते तो एवढ्या उच्च दर्जाच्या क्वालिटीचा असते की एक्झॅक्टली तुमच्या वर्किंग मसलवर, तो वर्किंग जॉईंटवर आणि वर्किंग मसलवर तो काम करत असतो. याचे बेनिफिट हे असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला इंजरी फ्री वर्कआउट करू शकतो, आणि जो टार्गेट मसल आहे तोच पूर्ण थ्रूआउट मोमेंट तुमचा तो टॅकल करतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं मसल बिल्डिंगसाठी तो हेल्प करतो, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इंजरी फ्री. बरं. पण जर बऱ्याचशा लोकांचं असं गैरसमज आहे की काही दिवस आपण जिम केलं मग जर सोडून दिलं तर अगेन आपलं वजन वाढतं किंवा त्रास होतो, असं काही आहे का? हो मॅडम, हे तर म्हणता येईल. लोकांना असं वाटते की जिम केले नाही तर मसल लॉस होऊ शकतो, आणि हे सायंटिफिकली बरोबर पण आहे. तुम्ही लहान वयापासून तर मोठ्या वयापर्यंत जेव्हाही तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक्सरसाइज किंवा हे करत असतात, म्हणजे बेसिकली तुम्ही डिमांड क्रिएट करत असता तुमच्या मसलला स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि बोन मिडल डेन्सिटी वाढवण्यासाठी. जर तुम्ही हे कंटिन्यू करत नसाल तर मसल लॉस होणारच आहे, ज्याला आपण ॲट्रॉफी पण म्हणतो. तो तुम्हाला डिमांड क्रिएट करणंच आहे तुम्हाला आणि जसं म्हटलं जाते की एक हा डेस्टिनेशन नाही आहे फिटनेस, म्हणजे तुम्ही एका जागेवर पोहोचली आणि ते संपवलं. तो हे एक वे ऑफ जर्नी आहे. तुम्हाला लाईफ टाईम पर्यंत वर्कआउट करणं आहे, कारण की तुम्ही फंक्शनल राहा आणि इंजरीला टाळू शका. तर जेवढं वर्कआउट गरजेचं आहे त्यासोबतच आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण की आपण काही पण जंक फूड खाणार आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज करणार, तर असं तर मला वाटतं की होणार नाही. तर आहाराचं किती इम्पॉर्टन्स आहे, डाएट किंवा न्यूट्रिशन किती इम्पॉर्टंट आहे? असं म्हटलं जाते की 70% जो वाटा आहे तो आहाराचा असते. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा गोल अचीव करू शकतो, प्लॅन घेतलेला आहे दिमागात, तुम्हाला फॅट लॉससाठी जायचं आहे किंवा वेट लॉससाठी जायचं आहे, तो आहार खूप इम्पॉर्टंट असते. आणि आपल्या इकडे जो आहे तो आहारावर जास्त भर दिला जाते. फिटनेस कंपोनंट म्हटलं हा एक मोठा घटक आहे, ज्याच्यात आपण आपल्या इकडे ट्रेल मेड डाएट प्लॅन दिला जातो. सोबतच न्यूट्रिशन तुमच्या गोलच्या हिशोबाने कॅलरीज काउंट करून तुमचा जो डेली लाईफ आहे त्याच्यात प्रोटीनचं इंटेक वाढवून आणि तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आम्ही डाएट प्लॅन बनवून देतो. तो कस्टमाइज डाएट आम्ही प्रोव्हाइड करतो. आमच्या इकडे सर्टिफाईड डायटिशियन आहेत जे तुम्हाला त्याच्यात हेल्प करतात. पण याच्यासोबत बरेचसे लोक प्रोटीन पावडर किंवा काही सप्लिमेंट्स सुद्धा घेत असतात, तर त्याचा काही इफेक्ट बॉडीवर होतो का? प्रोटीन तर हे खूप अत्यावश्यक आहे. प्रोटीन आम्ही जेव्हा सजेस्ट करतो की तुमच्या डेली लाईफमध्ये तुमचा प्रोटीन इंटेक कमी पडत आहे, तो प्रोटीन इंटेक कम्प्लीट करण्यासाठी तो आपण आपल्या इकडे पण एक असे क्वालिटी प्रोडक्ट ठेवलेले आहेत की जे आपणच डायरेक्ट 1 to 1 आणलेलं असते डिस्ट्रीब्युशन करून. त्याच्यातून दुसरा कोणत्याही प्रकारचा अगर तुम्ही कोणती गोष्ट बाहेरून घेताय आणि त्याची ऑथेंटिकेटिक नाही आहे, तो तुम्ही त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट नाही करू शकत. तर त्यामुळे लोकांना तो असा भ्रम झालेला आहे की प्रोटीन हा आपल्या, पण तुमच्या डेली लाईफमध्ये प्रोटीन इंटेक कमी पडतो, त्यामुळे आपण सप्लिमेंट ऍड केले पाहिजे. तर आपल्याकडे इतके वर्ष झाले, आता TWC ला साधारणतः 9 वर्ष पहिल्या ब्रांचला झालेले आणि आता इकडे पण आपण नवीन सुरुवात केली आहे, तर कुठला एज ग्रुप सगळ्यात जास्त या ठिकाणी येतो? मॅडम, आपल्या इकडे एजचं असं काही लिमिट नाही आहे. आपण 18+ to 65+ पर्यंत सगळे लोक इथे येतात, आणि वर्कआउट करायचा असं काही पर्टिक्युलर एज नसते.
म्हणजे डेली लाईफमध्ये पहिलेचं असं लाईफस्टाईल झालेलं आहे की आता बिझी शेड्यूल झाले आहेत. पहिले आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप होत्या दैनंदिन जीवनात, आता ते नाही राहिले आणि लाईफस्टाईल खूप फास्ट झालेली आहे. तर त्याला कम्पीट करायसाठी आपल्याला फिट राहणं खूप आवश्यक झालेलं आहे. आणि आमच्या इथे असे स्पेशल बॅचेस पण आहेत की ज्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे प्रकारचे लोक येतात. किड बॅच पण आमच्या इकडे आहे, सोबतच ग्रुप सेशन आहेत आमच्या इकडे. म्हणजे असे काही ग्रुप सेशन प्लॅन केलेले आहेत आम्ही की त्याच्यामध्ये 18+ to 65+ पर्यंत सगळे एज कॅटेगरीचे लोक एक सोबत वर्कआउट करू शकतात. म्हणजे 18 वर्षाच्या पोराला एक 65 वर्षाचा माणूस पण कॉम्पीट करू शकतो. या लेवलचं फिटनेस लेवल म्हणजे आम्ही ते HIT जे ग्रुप सेशन प्लॅन केले आहे त्याच्यात सगळे प्रकारचे लोक एक सोबत ग्रुप सेशन मध्ये पण वर्कआउट करू शकतात. सर, पण या ग्रुप सेशनचा काय फायदा होतो? मॅडम, बेनिफिट याचा असा आहे की जो HIT आहे त्याच्यामध्ये आम्ही मस्क्युलर इंडोरन्स, स्ट्रेंथ, स्टॅमिना, ॲजिलिटी, मोबिलिटी सोबतच आपले फंक्शनॅलिटी हे सगळं तुम्हाला कोणत्याही वर्कआउट प्लॅनमध्ये भेटत नसते. तुम्ही जिम करसान तर फक्त स्ट्रेंथवर काम करसान किंवा कार्डिओ करसान तर फक्त कार्डिओवर करसान. आम्ही असे प्लॅन्स डेव्हलप केले आहे की ज्याच्यात 45 मिनिटात तुमचं ओव्हरऑल फिटनेस, जसे की मी तुम्हाला हायलाईट करून सांगितले की कंपोनंट जे आहेत ते सगळे त्याच्या 45 मिनिटात तुम्हाला करता येतात. आणि मोनोटोनस नाही आहे. जसं की लोकांना काय झालं की एक पर्टिक्युलर वर्कआउट करायला गेले, चेस्ट करायला गेले की तुम्ही तेच शेड्यूल तेच वगैरे झालेलं आहे. याच्यात तो बोरिंगचा नाही आहे. हर जो सेशन असते वेगळा सेशन असते. म्हणजे आजचा सेशन हा सेशन दुसऱ्या सेशनपेक्षा वेगळा राहणार आणि उत्सुकता बनेल राहते तुम्हाला की आता पुढच्या सेशनमध्ये काय होणार आहे. तर असे काही प्लॅन्स आहेत आमच्याकडे. तसं सध्या असे काही ग्रुप्स ऍक्टिव्ह आहेत का आपल्याकडे? हो, आपल्या इकडे ग्रुप सेशन डेली बेसिसवर चालत असतात. मॉर्निंग टू इव्हिनिंग अशा वेगवेगळ्या बॅचेस आहेत. त्याच्यामध्ये आम्ही HIT सेशन आहेत, सर्किट ट्रेनिंग आहे, क्रॉसफिट आहे, योगा आहे, झुंबा आहे, असे स्पेशल लेडीज बॅचेस आहेत. त्याच्यात आम्ही सगळं कव्हर करून देतो तुमचं ओव्हरऑल फिटनेस. सर, तसं तर खरंच तुम्ही जेवढं सांगताय हे इतकं इंटरेस्टिंग वाटते आहे की आणि तुमचा ॲम्बियन्स खूप सुंदर आहे. त्यासाठी पण तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन. आणि जाता जाता आपल्या सगळ्या अकोलेकरांना किंवा जी लोक सध्या हा इंटरव्ह्यू बघत आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतं? पहिले तर पूर्ण अकोलेकरांना मी धन्यवाद करणार. TWC जे आमची 9 वर्षाची लेगेसी आहे याच्यात तुमचा मोठा वाटा आहे. जे आमचे 2 ब्रांचेस आले आहे हे फक्त अकोलेकरांच्या मेहनतीमुळे पॉसिबल झालेले आहेत. त्याच्यात आमचा जो मराठा नगरचा आहे तो 9 वर्षापासून आहे आणि हा रिसेंटली स्टार्ट झालेला जो आहे तो हे याच्यात TWC चा अजून काही असे प्लॅन आहे की अकोलेकरांसाठी काही फिटनेस लेवल वाढवू आणि असे काही अजून ऍक्टिव्हिटीज म्हणा आणि काही असे वर्कआउट शेड्यूल आहे की जे आपल्या मेट्रो सिटीमध्ये भेटतात ते आपल्या अकोल्यामध्ये नव्हते. तर आम्ही त्या हिशोबाने असे काही अजून नेक्स्ट लेवल करण्यासाठी आमचा तो प्लॅन आहे. तर सगळ्यांना हेच म्हणणार की तुम्ही पूर्ण अकोला फिट राहायचा असेल तर लवकरात लवकर जिम जॉईन करा आणि स्वतःला फिट बनवण्यासाठी तुमच्या फ्रेंड सर्कलला फिट बनवण्यासाठी TWC ला जॉईन करा. क्या बात आहे सर. सो म्हणजे टोटल वेलनेस क्लब मध्ये या आणि अकोलेकरांना फिट व्हा असा संदेश सर देत आहेत. सो याच्यावरती नक्की विचार करा आणि एकदा या TWC ला तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान ॲम्बियन्स आहे. ट्रेन असे इथे सर्टिफाईड ट्रेनर्स सुद्धा आहेत आणि त्यासोबत जसं तुम्ही आता ऐकलेलं आहे विशाल सर असतील, दिनेश सर असतील, असे वेल गाईड करणारे तुम्हाला लोक सुद्धा या ठिकाणी आहेत. न्यूट्रिशन आणि डाएटमध्ये काम करणारे लोक सुद्धा आहेत. सर, खूप खूप धन्यवाद तुमच्या वेळ दिला त्यासाठी. सो हे होते दिनेश सर, विशाल सरांशी आपण चर्चा केलेली आहे. तर परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तींसह. तोपर्यंत बघत राहा आमचे हे विशेष भाग. आणि आज आम्ही होतो टोटल वेलनेस क्लबमध्ये. इथे सुद्धा एकदा व्हिजिट नक्की करा. धन्यवाद.